नमस्कार. नमस्ते. तुमचं सरेंडरिंग टू नेचर या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि माझं नाव योगी राज. मी वास्को गोव्यावरनं आलो इकडे. तर तुम्हाला मी जो राजयोग लाईफचा आता जो अनुभव दिला, तर ते तुम्हाला कसं वाटलं आणि त्याच्या अगोदर तुम्हाला कसं होतं तुमचं, तर ते मला सांगा. तुमचं नाव सांगा. माझं नाव देविदास टिलक भोईर. तुम्ही कुठे राहणार जिथे हां पेन तालुक्यामध्ये राहतो मी. पेन पनवेल. हां, अच्छा. तर ज्या वेळेला मी सुरुवातीला आलो होतो त्यावेळेला थंडी वगैरे काय वाटत नव्हती. मला एकदम रिलॅक्समध्ये, म्हणजे डोक्यामध्ये थोडं विचार होते. स्ट्रेस गेल्या 9 होतं. वर्षापासून माझ्या डोक्यामध्ये स्ट्रेस आहे. हां, स्ट्रेस, टेन्शन, अनकंट्रोल इमोशन्स ते सगळं. त्यानंतर सरांनी सर इथे आल्यानंतर मी विजिट दिली. म्हटलं माझं स्ट्रेस कमी होतं आहे का बघूया. तर अप्रॉक्स 15 ते 20 मिनटं सरांनी मला ट्रीट केलं. ट्रीट केल्यानंतर स्टार्टिंगला पेन भरपूर व्हायला लागलं. जसं की काम प्रेस केलं, लेफ्ट साईड राईट साईडला पेन जास्त व्हायला लागलं, का माहीत नाही. तिथून नंतर सरांनी कुठले जे डोक्यावरती बोटं ठेवून जसं फिरवायला लागले तसं पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जसं का थोडी बॉडी उचलली गेली असं मला थोडा भास झाला. लिफ्ट झाले. हां. त्यानंतर पूर्ण बॉडीतनं जसं व्हायब्रेशन पूर्ण बाहेर पडतं असं व्हायब्रेशन टोटल बॉडीतनं, म्हणजे मस्तकापासून ते पायापर्यंत पूर्ण व्हायब्रेशन कंटिन्यू जोपर्यंत सर मालिश करत होते त्यांच्या पद्धतीने, तसं कंटिन्यू एंडपर्यंत नुसतं व्हायब्रेशन बाहेर पडत होते असं मला जाणवायला लागलं. ते अजूनही. त्यानंतर पूर्ण क्लिअर ट्रीटमेंट केल्यानंतर असं वाटायला लागलं की सुरुवातीला मला थंडी वाजत नव्हती, पण आता अजूनपर्यंत हात थरारतात, अजून शिवरिंग होतंय. अजूनपर्यंत पूर्ण बॉडी व्हायब्रेट होते. आणि मेन खूप गोष्ट छान वाटतंय. मेन गोष्ट जे डोकं दुखत होते किंवा असं विचार येत होते त्याच्यातनं बऱ्यापैकी म्हणजे 90% बोललात ना तरी खूप फरक आला आहे पहिल्यापेक्षा. अच्छा. हां. आणि त्या सेशनमध्ये जेव्हा होता तेव्हा तर 100% होता. हां, तेव्हा तर 100% ट्रीटमेंट सुरू असताना पूर्ण असं वाटलं की मी शांत पूर्ण ब्लँक आणि दुसऱ्या जगात गेल्यासारखं, स्वर्गामध्ये गेल्यासारखं वाटलं आणि असेल. मेन गोष्ट जेव्हा ते चालू होतं त्यावेळेला असं वाटतं उठूच नाही. हां, म्हणजे स्वर्गामध्ये असल्यासारखं वाटलं. दुसरंच जग ना ते. दुसरे जे हो, या जगात बाहेर. जर म्हणालं तर असं मनात कुठलं विचार नाही कारण पूर्ण पूर्ण विभक्त अलग दुनिया आहे एक प्रकारे. हो, असं म्हणू शकता. अच्छा. तर हा राजयोग लाईफ करून तुम्हाला खूप बरं वाटलं. हो. हां, म्हणजे असा अनुभव परत तुम्हाला घ्यावासा वाटेल नाही, इतरांनी घ्यावा असं तुम्ही सुचवाल. हां, कारण एका वेळेला मला वाटत नाही की आत्ता मी बरं आहे, पण नंतर कसं 2-3 दिवसांनी कसं वाटेल सांगू शकत नाही. पण अप्रॉक्स 4-5 वेळेला तरी ट्राय केलं तर अजून खूप मजा येईल असं मला वाटतं. मजा येणार. बरोबर. म्हणजे तेवढं माइंड जर फ्री झालं ना तर आपण एक प्रकारे माइंडलेस, म्हणजे अजिबात डोक्यात कुठलेच विचार नाहीत. बरोबर. असं कदाचित होऊ शकते. पण 4-5 तरी फेऱ्या जर दिल्यात ना करायला पाहिजे. सरांनी करून दिल्यात ना तर मला वाटते खूप छान वाटेल. अच्छा. अच्छा, नमस्कार. धन्यवाद. थँक्यू सर.